सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। या ठिकाणी आपण पुनश्च एकदा दुसऱ्या अवताराच्या नामाचा उद्घोष करूयात। श्री दत्तात्रेय महाराज की जय। धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान ईश्वराचे या उक्तीप्रमाणे अधिष्ठित असलेल्या अधिष्ठानाला अभिवंदन करीत आजच्या या सायंकाळच्या पूजावसरी सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी धर्मवार्तेचं सत्र या प्रसंगी संपन्न होत आहे। या धर्मवार्तेमध्ये उपस्थित असलेले आजच्या या शेंडी या स्थानाचे सर्व असणारे आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय बाबाजी या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। बाबांसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून दंडवत करूयात। वय थकलेला आहे परंतु मनाने बाबा तरुण आहेत, या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। बाबांनी आपल्या सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे। पदयात्रेकरूंसाठी सर्वांना माझा आशीर्वाद आहे म्हटले। म्हणून वयोवृद्ध ज्ञानवर्ध तपोवृद्ध असणारे असे त्रिदंडीयुक्त बाबाजी या सर्व पदयात्रेला आकार देणारे सर्वच संयोजक मंडळी, या पदयात्रेमध्ये सश्रद्ध अंतःकरणाने उपस्थित असलेले सर्व वासनिक बंधू भगिनी, तपमूर्ती पदयात्रेमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत आणि या पदयात्रेच्या माध्यमातून यावर्षी लीळाचरित्रातील जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयाचं चिंतन आपण सायंकाळच्या दुपार सत्रामध्ये आपण करत आहोत। दुपारी नागरदेवळे अर्थात बिनेमळा या ठिकाणी लीळाचरित्रातील आज्ञाधारकता हा विषय आपण श्रवण केला। आजच्या या सायंकाळीन सत्रामध्ये लीळाचरित्रातील आरोग्यशास्त्र या विषयावर आपण थोडं हितगुज साधूयात। परमेश्वराने आम्हाला सुंदर देह दिलेला आहे, आपल्या सर्वांचं अहोभाग्य आहे। हा मानव जन्म, हा मनुष्य जन्म आम्हाला भेटला आणि या मनुष्य जन्मामध्ये ईश्वराने आम्हाला कितीतरी सुविधा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। या मनुष्य देहामध्ये दश इंद्रिय, दश वायू, सप्त धातू, चार चातुष्य असे अनेक सुप्त सामर्थ्य या देहामध्ये आहेत। राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर हे अतिला असणारे सुप्त सामर्थ्य आहेत आणि प्रसंगोप्राप्त हे आपल्याला प्रेरित करतात। एखादी वस्तू आपल्या आवडीची असते तेव्हा आपला राग त्या ठिकाणी जागृत होत असतो। जेव्हा आपल्या मनाविरुद्ध होतं किंवा आपल्यापेक्षा एखादा माणूस प्रगती करतो, त्याचा हेवा वाटतो, तेव्हा आपल्या मनातला द्वेष निर्माण होत असतो। एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही किंवा आपल्या मनाविरुद्ध घडते तेव्हा आपल्यातला क्रूर भाव जागृत होत असतो, क्रोध जागृत होत असतो। मद मत्सर प्रसंगोप्राप्त आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहेत, आपण काही नवीन नाहीत। म्हणून या सर्व सुप्त सामर्थ्याचा या देहामध्ये असणारा सगळ्या गोष्टींचा अनुभव आपण करत आहोत। परमेश्वराने जे देह दिलेला आहे
या देहाचं संगोपन आणि संवर्धन करणं हे सुद्धा आपल्या हातामध्ये आहे. ईश्वराने मनुष्य जन्म दिला किंवा आपल्या प्रारब्धाने तो आपल्याला भेटला, परंतु याचा अर्थ या देहाचं अर्थात या देहाचं संरक्षण करण्यासाठी जे आरोग्यशास्त्र आहे त्या आरोग्यशास्त्राचा जो विचार आहे, जो आचार आहे, तो आपल्या जर जीवनामध्ये आपण जर अनुपालन केला तर निश्चितच या देहाचं संरक्षण होणार आहे. आपण आजच्या आता सद्य परिस्थितीमध्ये पाहतो मी किती म्हणजे आज समस्या आहे आरोग्याची. आज हवा प्रदूषित आहे, अन्न प्रदूषित आहे. या ठिकाणी कोणतीच गोष्ट आम्हाला नैसर्गिक प्राप्त होत नाही. अन्न, पाणी, हवा, आम्ही सर्व आजूबाजूचं वातावरण सुद्धा दूषित करून टाकलं, कारण आपल्या स्वार्थामुळे या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. परंतु जर आम्ही आमच्या आरोग्याची काळजी सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या लीळाचरित्रातील त्या तत्वाप्रमाणे जर घेतली तर निश्चितच आजही ते आरोग्य आम्हाला चांगल्या प्रकारे लाभू शकतं. या मनुष्य जन्मामध्ये सगळ्यात मोठं सुख कोणतं असेल तर ते सुख म्हणजे पहिला सुख निरोगी काया. काय सांगितलं? पहिला सुख निरोगी काया. ज्याचं शरीर सुदृढ आहे, ज्याचं शरीर निरोगी आहे, ज्याचं शरीर बलवान आहे, ज्याचं शरीर कोणत्याही रोगाने ग्रासलेलं नाही, तो मनुष्य जगाच्या पाठीवर सगळ्यात सुखी आहे. ज्याच्याकडे गाडी, बंगला, संपत्ती, नाना प्रकारचे भोगविलासाचे सगळे साहित्य जरी असतील, साधनं असतील, तरी पण तो सुखी नाही. त्याच्याकडे आरोग्य जर नसेल तर त्या गोष्टी त्याला सुखाला देऊ शकत नाहीत. म्हणून जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा मनुष्य कोण सुखी असेल? ज्याला देवाने सुखी ठेवलं, ज्याला देवाने निरोगी ठेवलं, तो जगाच्या पाठीवर सुखी आहे. या पदयात्रेमध्ये पहा तुम्ही, चांगल्या प्रकारे चालल्यानंतर भूक लागते. संध्याकाळी 9 ते 10च्या दरम्यान झोपल्यानंतर 4 वाजता 3 वाजता जाग येते, शरीर फ्रेश होतं. या पदयात्रेच्या माध्यमातून हे एक प्रकारचं आरोग्य माणसाला हे ज्या काही गोष्टीचा अनुभव प्राप्त होत असतो की देवाच्या साधनेचा, देवाच्या विचाराचा जेव्हा आम्ही आचार आमच्या जीवनामध्ये आत्मसात करतो तेव्हा त्या परमेश्वराच्या वचनाचा अनुभव आम्हाला येत असतो. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलं, प्राणाशी आहार द्यावा, इंद्रियाशी न द्यावा. या देहाला आपण काय करतो? इंद्रिय काय मागतात त्या इंद्रियांच्याच आम्ही आवडी पुरवत असतो. परंतु वास्तविक सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलं, साधा खाओ साधा पिओ आफत नहीं आएगी, 2 दिन की जिंदगी आसानी से कट जाएगी. सुभाषितकार म्हणतात, ते स्वामी सुद्धा सांगतात की तुमचा आहार कसा असला पाहिजे? साधा असला पाहिजे. आपल्या आता अवतीभोवती जे वयोवृद्ध माणसं दिसतात का नाही, हे माणसं त्यांच्या तरुणपणामध्ये भाकरी खात होते, त्यांच्या आहारामध्ये आंबील होती, त्यांच्या आहारामध्ये दूध, तूप अशा प्रकारचे पदार्थ होते. मसालेदार पदार्थ नव्हते, तेलकट, तुपकट असे कोणतेच पदार्थ नव्हते, गोड पदार्थ नव्हते. त्यांच्या काळामध्ये गोड पदार्थ कधीतरी सण उत्सवाला तो भेटायचा. आता दररोज आमच्या आहारामध्ये गोड पदार्थ आहे. आमच्या आहारामध्ये जेव्हा इच्छा होईल तेव्हा तेलकट पदार्थ आम्ही खातो. म्हणजे कोणत्याच गोष्टीची खाण्याच्या बाबतीमध्ये दुर्भिक्षता नाही. आणि त्यामुळे आज आपलं हे आरोग्य हे बिघडत चाललेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलं की आपल्या आहारामध्ये जर साधा आहार असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. आपण डॉक्टरांकडे जातो, एखादा रोग होतो, व्याधी होते, शुगर होते, बीपी होतो, तेव्हा डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुम्ही आहारामध्ये विना तेलाची चपाती किंवा साधी भाकरी खा, बिना फोडणीचं एखादं वरण असेल, भाजी असेल ती खा. डॉक्टर सांगितल्यानंतर आपण सुरू करतो.
आहे का नाही? डॉक्टरांनी सांगितलं म्हणून आपण सुरू करतो, डॉक्टरांचं आपण ऐकतो, परंतु देवाने 800 वर्षापूर्वी सांगितलं त्याचा विचार मात्र आम्ही कधी करत नाही. देवाने आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना स्वामींनी सांगितलं की तुमच्या जिभेला काय आवडतं याच्यापेक्षाही तुमच्या शरीराला काय मानवतं याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. म्हणून आमच्या या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 प्रकारचे धातू आहेत आणि या धातूंना जर समतोल ठेवायचं जर असेल तर आपला आहार जो आहे तो आहार आपण तपासून पाहिला पाहिजे. या सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या लीळाचरित्रामध्ये आपण स्वामींचं जर आहारशास्त्र जर पाहिलं किंवा त्या परमेश्वराच्या सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या आचार प्रणालीमध्ये जर आपण जर पाहिलं तर स्वामी भिक्षा मागतायत, हातामध्ये श्रीकरामध्ये पाणीपात्र मागून जे येईल ते स्वामी त्या ठिकाणी ग्रहण करतात. आणि याच आरोग्याबद्दलची काळजी घेत असताना स्वामी विहरण करतायत. संपूर्ण महाराष्ट्रभर स्वामींनी पायी प्रवास केला. म्हणून जिथे गती आहे तिथे विकास आहे. आपल्या शरीराला जर तंदुरुस्त ठेवायचं जर असेल, आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं जर असेल तर आपल्याला गतिशील असलं पाहिजे. आपण चाललो पाहिजे, कोणत्याही का कामानिमित्ताने होईना. आज पदयात्रेमध्ये आपण चालतो, चांगली भूक लागते, चांगली झोप लागते, चांगली तहान लागते. प्रत्येक गोष्टीचा एक आनंद या पदयात्रेमध्ये आम्हाला अनुभवायला भेटतो. कारण देवाने सांगितलेलं जे काही सूत्र आहे त्या सूत्राचा आम्ही आचार या ठिकाणी करतो. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या या आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर सर्वज्ञ श्री चक्रप्रभू 3 वाजता उठत असत. पूजावसरामध्ये संदर्भ आपल्याला प्राप्त होत असतो. पूजावसर तुम्ही वाचन करा लीळाचरित्रातील, तो विषय आपण जर अभ्यासला तर स्वामी प्रातःकाळी 3 वाजता उठतायत आणि त्या प्रातःकाळच्या प्रहरी स्वामी चिंतन करतात, निरूपण करतात. सकाळच्या प्रहरानंतर स्वामी फिरायला जातात. दिवस निघाल्यानंतर विहरणासाठी जातात. जसं आता आपण पाश्चात्य भूमीचं अनुकरण करतो, वास्तविक पाहता हे काही पाश्चात्य लोकांचं अनुकरण नाही, तर सर्वज्ञ श्री चक्रप्रभू 800 वर्षापूर्वी सकाळी सकाळी फिरायला जात होते बरं का. आता लोक सकाळी सकाळी जे फिरतात का नाही, वॉकिंगला जातात, त्याचं अनुकरण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी 800 वर्षापूर्वी केलेलं आहे. स्वामी सकाळी सकाळी सूर्योदयानंतर विहरणासाठी जात असत आणि तिथे जिथे कुठे जागा उपलब्ध होईल तिथे भक्तजनांसह त्या ठिकाणी आसनस्थ होऊन भक्तिरान निरूपण करत असत. आणि मग तिकडून आल्यानंतर भक्तबाईचा जवळजवळ 9:30 ते 10च्या दरम्यान स्वामींची आरोग्याची त्या ठिकाणी तयारी करत असत. पाहत मी 9:30 ते 10च्या दरम्यान जे जेवण करतात शेतकरी वर्ग असतो पहा, शेतकरी वर्ग नाश्ता करत नाही, 10 वाजता जेवण करतो पोटभर. पूर्वी पद्धत होती न्याहारी करण्याची पद्धत. सकाळी पोटभर काय असेल ते शिळं पातं काय असेल ते खाऊन जायचं आणि कामाला लागायचं. शरीर निरोगी होतं. तर त्याच विचाराचा हा संस्कार त्या लीळाचरित्रामध्ये आम्हाला पाहायला भेटतो. स्वामींचं जे भोजन आहे ते 9:30 ते 10च्या दरम्यान आहे. आणि आज आरोग्यशास्त्र सांगतं की सगळा महत्वाचा जो काही आहार आहे तो पहिल्या भोजनाच्या वेळी आपला असला पाहिजे. जड जे काही अन्न असेल ते सकाळच्या नाश्त्यामध्ये असला पाहिजे. परंतु आपण काय करतो, सगळं उलट करतो. आपण नाश्त्यामध्ये थोडंफार खातो, लहाया तरी खाऊ, मुरमुरे तरी खाऊ, नाहीतर बिस्किट तरी खाऊ आणि चांगले 2 वाजेपर्यंत आपण अन्न महत्वाचं जे काही आहे ते आपण खात नसतो. आणि त्यामुळे आज जे आरोग्य आपलं बिघडत आहे त्याचं कारण हे सुद्धा आहे. म्हणून पहिला जो काही आहार आहे, पहिलं जे काही भोजन आहे ते भोजन पोटभर पाहिजे. तर आपल्या शरीराला सगळ्या एनर्जी जी काही आहेत, ज्या गोष्टी पोषक आहेत त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. स्वामींचा दुसरा जो काही आहाराचा विषय आहे तो येतो 2:30 ते 3च्या दरम्यान. भक्तजन भिक्षेला जात असत. भिक्षेमध्ये आलेल्या जे काही पदार्थ आहेत
ते पदार्थ बाईचा स्वामींना अर्पण करीत असत. त्या भिक्षेमध्ये त्यावेळी काय येत असं असते लोक की आता आपल्याला वडे भेटतात, आपल्याला समोसे भेटतात, तसे काही पदार्थ देवाच्या काळामध्ये येत नव्हते. त्यावेळी काय येणार, भाकरी येते किंवा पाणी भात, साधा आहार त्या ठिकाणी स्वामी अत्यंत आवडीने भक्तजनांचं त्या ठिकाणी भोजन करत असत. दुपारचा आहार, सकाळचा आहार पोटभर पाहिजे, परंतु विषय आता संध्याकाळच्या आहाराचा. स्वामी संध्याकाळच्या आहारी, संध्याकाळच्या वेळी फक्त दूध भात घेत आहेत. सायंकाळच्या वेळेस स्वामी काय घेत आहेत, फक्त रात्री दूध भात शर्करा ऐशी व्याळी होय दातारा. पहा शास्त्र, आज सुद्धा आरोग्यशास्त्र, डॉक्टर सुद्धा काय सांगतात, संध्याकाळी कमी खा. स्वामी 800 वर्षापूर्वी ही तर आचार प्रणाली आम्हाला कृतीतून शिकवतात. संध्याकाळचा जो काही आहार आहे तो एकदम लाईट पाहिजे, तर सकाळी स्मरणाला जाग येईल ना. आपण सगळं उलट करतो, सकाळी कमी खातो, दुपारी कमी खातो, संध्याकाळी पोटभर जेवून झोपतो, सकाळी कशी जाग येईल. आणि भलेही जो उठला तरी तो लगेच काय होईल, त्याला जाड येईल, आळस येईल, घाटी हातातली पडून जाईल, कधी पडली ते सुद्धा समजणार नाही. अशी अवस्था पोटभर अन्न घेणारी संध्याकाळची अवस्था होत असते. म्हणून आहारशास्त्र आम्हाला, लीळाचरित्रातील आहारशास्त्र आम्हाला हे शिकवतं, संध्याकाळच्या वेळेस 2 घास माणसाने कमी खाल्ले पाहिजे. थोडीफार का होईना आपण भूक शिल्लक ठेवली पाहिजे, जेणेकरून आम्हाला सकाळी लवकर जाग येईल आणि त्या परमेश्वराच्या पश्चात प्रहरी जो पर्वकाळ आहे, स्वामींनी सांगितलं की पश्चात प्रहरी उठी दे स्मरण की दे. हा तो पर्वकाळ सात्विक काळ सांगितलेला आहे आणि तो आम्ही सर्वांसाठीच तो काळ उपलब्ध आहे. त्या पर्वाचा आम्ही लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे. जो अव्यक्तमंत परमेश्वर आपल्या सर्वांचं चिंतन करतो, व्यक्तमंत असणारे सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सुद्धा म्हणतात, हे सकळ किंवा ते चिंती. तर त्या परमेश्वराचं चिंतन जर आपलं जर होत असेल तर मग आपण झोपा काढून काय करणार आहोत? आपलं कोणी स्वागत करणार आहे का? कोणी सत्कार करणार आहे? कोणी पारितोषिक देणार आहे त्यावेळेस झोपा काढल्यानंतर? नाही, ती वेळ आपण दवडली नाही पाहिजे. त्या प्रातःकाळच्या प्रहरी 3 वाजता शक्य नसेल 4 वाजता शक्य नसेल 5 वाजता तरी आपण उठलंच पाहिजे आणि त्या देवाच्या चिंतनामध्ये आपली हजेरी आपण लावली पाहिजे. या स्थानाच्या ठिकाणी आपण संकल्प करूयात की पश्चात प्रहरी त्या देवाचं चिंतन सुरू आहे. पहा, तुम्ही अनुभव घ्या. रात्रभर एखादा रोगी त्रस्त असतो, यातनेने व्याकुळ असतो, अशा त्या रोग्याला सुद्धा परमेश्वर प्रातःकाळच्या वेळेस त्याला विसावा देतात, त्याला सुद्धा थोडं दुःखमुक्त करतात. म्हणून तर एखादा रोगाने त्रस्त असलेला त्याला सुद्धा सकाळी सकाळी थोडा डोळा लागतो का, त्याला सुद्धा सकाळी सकाळी थोडी झोप लागते. कारण का, तर त्यावेळी अव्यक्तमंत परमेश्वर सर्व जीवात चिंतन करत असतात. म्हणून त्या वेळेचं, त्या सात्विक काळाचं महत्व हे आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. आहार हा आज खाल्लेला उद्या जिरून जाणार आहे, परंतु त्या आहाराच्या माध्यमातून आपण जे काही साधना करणार आहोत ही साधना अत्यंत महत्वाची आहे, लक्षात असू द्या. पण साधना करण्यासाठी माणसाकडे शरीर निरोगी पाहिजे. आमच्याकडे शरीर निरोगी जर नसेल तर आम्ही साधना करू शकतो का? नमस्कार करू शकतो का? पायी जाऊ शकतो का? देवाचे सांगितलेले जे काही सूत्र आहे, देवाने सांगितला नित्यविधी निमित्तविधीचा आचार करू शकतो का? काही शक्य नाही. म्हणून त्यासाठी आपल्याकडे पहिला विषय असणारा महत्वाचा म्हणजेच आरोग्याचा. हे आरोग्य आमचं सुदृढ असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या लीळाचरित्रामध्ये हा आहाराचा विषय, आरोग्यशास्त्राचा विषय स्वामींनी भक्तजनांना सांगितला. याच आहाराबद्दल स्वामी आणखी सांगतात, आहार घेत असताना किंवा आरोग्याची काळजी घेत असताना त्या परमेश्वराचं चिंतन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर उपावा किंगा. स्वामी भक्तांना आज्ञा करतायत की तुम्ही माझं चिंतन कधी कधी करावं. आसनी भोजनी शयनी
प्रत्येक क्षणाक्षणाला त्या परमेश्वराचा आठव आम्ही केला पाहिजे. तो आहार घेत असताना तो आहार नाही, ते अन्न म्हणजे अन्न नाही, तो यज्ञातील प्रसाद आहे. उदर भरण न हे जाणजे यज्ञ कर्म. फक्त उदर भरण्याचं काम आम्ही करत नाही, तर तो एक यज्ञ आहे. आणि त्या यज्ञामध्ये आम्ही आहुती देतो. जठराग्नी आहे आतमध्ये. आपल्या जठरामध्ये जठराग्नी प्रज्वलित होतो, तेव्हा आम्ही अन्न त्या अग्नीमध्ये, त्या बोटामध्ये आम्ही लोटतो. चावून त्या ठिकाणी फक्त गिळण्याचं काम करतो, परंतु आतमध्ये प्राणापान समायुक्त पचामेनम चतुर्विधम, चतुर्विध प्रकारचा जो काही आहार आहे हे पचवण्याचं काम परमेश्वराच्या कृपेने आपल्या शरीरामध्ये या ठिकाणी ते होत असतं. म्हणून परमेश्वराच्या यात शास्त्राचा विचार करत असताना परमेश्वराचा आठवही आम्हाला करता आला पाहिजे की हे देह म्हणजे हे साधं देह नाही, हे देवाचं मंदिर आहे, लक्षात असू द्या. म्हणून या आहारामध्ये चांगले पदार्थ, पोट म्हणजे आपला गाभारा आहे, आणि या गाभाऱ्यामध्ये चांगले पदार्थ आम्ही टाकले पाहिजेत. देवाच्या मंदिरामध्ये, गाभाऱ्यामध्ये आम्ही सुगंध देणारी अगरबत्ती लावतो, प्रकाश देणारा दिवा लावतो, पौष्टिक असणारे फळ देवाला आम्ही अर्पण करतो. अगदी तद्वत याच गाभाऱ्यामध्ये चांगले पदार्थ, चांगला आहार आम्ही दिला पाहिजे. आमच्याच या शरीरामध्ये, या उदरामध्ये आपण नकोसे पदार्थ टाकतो. सकाळी उठल्याबरोबर आम्ही चहाने सुरुवात करत असतो. बाबाने सांगितलं मग अशी की देवपूजा करून तुम्ही चहा घ्या, परंतु मी म्हणतो की तुम्ही चहाच घेऊ नका, तुम्ही नाश्ताच करा किंवा जेवणच करा डायरेक्ट. कारण चहा हे एक स्लो पॉइझन आहे, लक्षात असू द्या. त्या चहाने 80 प्रकारचे रोग होतात. किती प्रकारचे? 80 प्रकारचे. चहाचे रोग, आपलं आरोग्य बिघडत आहे त्याचं कारण चहा आहे. परंतु आता सगळे बहुमत त्यांचं असल्यामुळे आमचं काही चालत नाही. पदयात्रेमध्ये जर चहा जर बंद केला तर तुम्ही काही येणार नाही, आहे का नाही? बाबांच्या पदयात्रेत काही चहा भेटत नाही. परंतु वास्तविक पाहता त्याचं जे जर काही खरं मूळ कारण आहे, मुळात जर आपण जर गेलो, त्या आहाराच्या मुळाशी अनेक रोग जडलेले आहेत. म्हणून चहा हे अत्यंत घातक आहे. चहाईपेक्षा आपण जे मग कोणी अनेक प्रकारचे व्यसन करतात, मग पुडी असेल, बिडी असेल, खर्रा असेल, किंवा याच्यापेक्षा पलीकडचे जे काही मोठमोठे व्यसन आहेत, हे तर व्यसन आपल्या शरीराला अपायकारकच आहेत. तंबाखू असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासाठी अपायकारक आहेत. आज व्यसनाधीनता वाढलेली आहे. त्याचं कारण आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आपण म्हणतो आपल्या प्रारब्धात जे झालं ते किंवा जे होणार आहे ते चुकणार नाही, परंतु शास्त्र सांगतं की आपल्या अपायाने, आपल्या अप्रयत्नाने अनेक रोग आपल्याला जडतात. अनेक रोगांना आपण आमंत्रित करत असतो. आपल्या अप्रयत्नाने रोग येत असतात बरं का. आपण म्हणतो की आपल्या प्रारब्धामध्ये होतं म्हणून झालं, परंतु जे नको आहे, ज्या आहारावर सूचना असते की हे खाऊ नका, तरी आपण बळजबरीच आपल्याला सवयी जडलेल्या असतात. त्या सवयीमुळे आपण नको त्या गोष्टी खात असतो. म्हणून जे कोणतंही व्यसन असेल, ते छोटं मोठं व्यसन आपण या पदयात्रेमध्ये आल्यानंतर ते आपण सोडून दिलं पाहिजे. सुपारी ही माणसाचं रक्त जाळत असते, लक्षात असू द्या. सुपारी खाणारे माणसं अनेक असतात, तंबाखू खाणारे माणसं असतात. त्या तंबाखाने महत्वाची असणारी लाळ आपण बाहेर फेकत असतो. ज्या लाळेने आपलं अन्न पचन होणार आहे, ती लाळ आपण बाहेर टाकत असतो. जी सुपारी आपलं रक्त आटवत असते, दात खाऊन टाकते, त्या सुपारीला आपण आवडीने खात असतो. कोण कोणाला खातं, थोडं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. सुपारीला दात खातात की दाताला सुपारी खाते? बरं, कोण कोणाला खात? सुपारी दाताला खाऊन टाकते, किडून टाकते, कधी दात पडून गेले तेही कळत नाही. असे आहारातले जे काही नकोचे असणारे, वर्ज्य असणारे जे विषय आहेत ते आपण टाळले पाहिजेत. म्हणून तर आपली पदयात्रा काय व्यसनमुक्ती आहे. या पदयात्रेमध्ये आपण जे जे काही व्यसन आहेत ते आपण सोडून दिले पाहिजेत.
धूतंच मध्यंच पिशितंच वेशा पापार्द चोरम प्रदार सेवा. हे जे काही सप्त व्यसन आहेत हे सगळे सप्त व्यसन आपण जेव्हा उपदेश घेतला तेव्हाच आपण सोडून दिलेले आहेत. म्हणून जे व्रत धारण केलेलं आहे छोटे छोटे असणारे व्यसन सुद्धा आपण वर्ज केले पाहिजेत. म्हणून आपल्या आहारामध्ये जे जे काही आपल्याला आपलं शरीर धोक्यात आणणार आहे असं जे काही आहारातलं तत्व असेल, आहारातले पदार्थ असतील ते आपण सगळे वर्ज करून सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या लीळाचरित्रातील जे जे काही विषय आहेत सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी साधकाला सांगितलं की आहार करत असताना किंवा आपण जेव्हा भोजन करतो तेव्हा सुद्धा देवाचं नामस्मरण करीत आपण भोजन केलं पाहिजे. स्वामींच्या सन्निधानामध्ये नाथोबा नावाचे भक्त आहेत आणि ते नाथोबा देवाच्या पंक्तीला बसलेले आहेत. पंगत बसलेले आहे. पंक्तीला नाना प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी वाढत आहेत. डोमेग्रामलाच आपण जाणार आहोत. त्या डोमेग्रामच्या त्या लीळेतला तो प्रसंग आहे. रेईनायकाच्या घरी देवाला आणि भक्तांना आमंत्रित केलेलं आहे. रेईनायकाने चांगले पदार्थ तूप पोळी त्या ठिकाणी भक्तांना देवाला त्या ठिकाणी वाढलं आणि वाढल्यानंतर नाथोबा तल्लीन होऊन त्या ठिकाणी खाऊ लागले. जसं या ठिकाणी आपल्याला नाना प्रकारचे पदार्थ येतात पदयात्रेमध्ये, हे का नाही. जेवण करत असताना देवाकडे आपलं अनुलक्ष असतं का बरं, अनुसंधान असतं का ते आपलं आपण तपासून पहा. जेवण करत असताना कधी कधी ताट येतंय आणि कधी कधी खाऊन मोकळं व्हावं असं आपल्याला वाटतं. देवाची जी काही आठवण आहे, देवाचं स्मरण आहे त्या ठिकाणी झालं पाहिजे. देव आवर्जून म्हणतात की तिथे आठवा आसनी शयनी भोजनी. भोजनाच्या ठिकाणी त्या ठिकाणी विस्मरण होऊ शकतं. चालून थकल्यानंतर त्या ठिकाणी विस्मरण होऊ शकतं. आणि शयनी म्हणजे झोप जेव्हा येते तेव्हा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर कधी बिछाना टाकावा आणि कधी एकदा पडावं, हे का नाही. देवाला एक दोन दंडवत घालून किंवा देवाचं स्मरण करीत करीत आम्ही निद्रा करतो का बरं, झोपतो का. झोपलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी देवाने हे विसवते ठाय आहेत. विस्मरण त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून देवाने आवर्जून आम्हाला आठवण करून दिली की या ठिकाणी सुद्धा तुम्ही माझी आठवण करा, जेणेकरून तुमचं शरीर चांगलं राहणार आहे. कारण या आरोग्याची जी काही काळजी आहे ही दव्याने आणि दुव्याने होत असते, लक्षात ठेवा. तंदुरुस्ती जी काही आहे, दवा आणि दुवा हे दोन्ही गोष्टी काम करतात. म्हणून देवाला आपण केलेली प्रार्थना, आमच्या जीवनामध्ये असणारा हे नामस्मरण, आपल्या साधनेमध्ये असणारा हा जो भगवंताचा आठव आहे, या सुद्धा नामस्मरणाने अनेक रोग भोग व्याधी आपले दूर होतात. म्हणून तर नाम सकळ निरोध परिहारी म्हटलेलं आहे. नाम सगळे जे काही आपले शारीरिक मानसिक रोग भोग आहेत ते सर्व परिहार करणार आहे. त्या ठिकाणी नाथोबा तल्लीन होऊन त्या ठिकाणी पदार्थ खाऊ लागले. आपल्याला या ठिकाणी कधी कधी विस्मरणाचा विषय आपल्या सुद्धा कधी कधी जीवनामध्ये येतो. तसाच अगदी नाथोबांच्या जीवनामध्ये घडला. नाथोबा त्या ठिकाणी त्या पदार्थाकडे आकर्षित झाले. ते पदार्थ अत्यंत रसभरीत होऊन खाऊ लागले आणि मग स्वामी त्यांना पाहिलं. देव सर्वज्ञ. मठामध्ये आल्यानंतर स्वामी नाथोबांना म्हणतात की मगाशी तुम्ही भोजन करताना आम्हाला आठवलं का. लक्षामध्ये आली चूक भक्ताच्या. देवा म्हटले नाही, मी तर खाण्यामध्ये गुंग होतो, मी आपलं नामस्मरण केलं नाही. त्या भक्ताने चूक कबूल केली. आपल्यासारख्या तर चूक कबूल केली नसती. भक्ताने कबूल केली चूक. देवा म्हटले माझं चुकलं. देव म्हणतात आमचं नामस्मरण करत करत तुम्ही भोजन करा. म्हणून देवाचा आठव हा प्रतिक्षणी आमचा असला पाहिजे, जेणेकरून त्या परमेश्वराच्या त्या कृपेने ते पदार्थ प्रसादवत होणार आहेत. देवाच्या सन्निधानामध्ये असणारा जो डांगरेश नावाचा भक्त होता, आपल्यासोबत आता एक श्वान आहे, जो कुत्रा आहे, याचं काहीतरी भाग्य होतं म्हणून त्याला या ठिकाणी मार्गभेद उत्पन्न झाला, त्या पदयात्रेचा वेद उत्पन्न झाला आणि ते चतुर्विधामध्ये या 84 लाख योनीमध्ये असणारा तो जीव सुद्धा त्याला सुद्धा जाणीव झाली
तो सुद्धा आपल्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेला आहे. त्याचं काहीतरी भाग्य, असाच एक भाग्यवंत जीव देवाच्या सन्निधानामध्ये होता. त्या प्राण्याला देवाचा प्रसाद टाकल्याशिवाय तो भाकरीला शिवत नव्हता. त्या प्राण्याला कळत होतं की भाकरी कोणती आहे, हे अन्न कोणतं आहे, देवाच्या ताटातलं आहे का इतरत्र कुठं शिजवलेला किंवा आणलेला आहे. त्या प्राण्याला कळत होतं आणि त्या भाकरीवर देवाच्या ताटातला प्रसाद जर ठेवला तरच पहिला घास त्या प्रसादाचा आणि नंतर तो भाकरीचा खायचा. तोपर्यंत तो भाकरीला शिवत नव्हता. एवढा तो श्वानभक्त डांगरेश. त्या प्राण्यामध्ये जर एवढा बदल होत असेल तर आमच्यामध्ये का बदल होऊ नये. आमच्या जीवनामध्ये आमचं आरोग्य जर आम्हाला चांगलं जर ठेवायचं जर असेल तर त्या परमेश्वराचा आठव करीत आपल्या आरोग्यामध्ये, आहारामध्ये बदल करत जे काही चांगलं आहे, जे काही पोषक आहे, जे काही आपल्या शरीराला चांगलं ठेवणार आहे, सुदृढ ठेवणार आहे, साधा आहार जो असेल तोच आहार प्राणाला आपण दिला पाहिजे. इंद्रियाला न देता हा इंद्रियांचा जो काही विषय आहे तो बाजूला सारून आजची चंगीभंगी अशी आपली जी काही वृत्ती आहे, चंगळवादी संस्कृतीला थोडं बाजूला ठेवूयात आणि साधं अन्न, साधा आहार या आहाराचा आपण अवलंब करूयात. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या तत्वज्ञानाप्रमाणे या चरित्रातील जे जे काही महत्वाचे विषय आहेत, स्वामींच्या सूत्रांचा जो काही विचार आहे तो विचार आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून त्या विचाराचं अनुकरण करून आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे सुदृढ बनवण्याचा संकल्प करूयात. आज या ठिकाणी शेंडी या स्थानावर या ठिकाणी असा हा महत्वपूर्ण विचार शिकाळच्या बाबांनी सुद्धा खूप काही आपल्याला सांगितलं. असं वाटत होतं की बाबानंतर आता आपण काही बोलूच नाही. आता खूप काही त्यांनी सांगितलं, भरपूर सर्वांना हसवलं. तुमच्या अवतीभोवतीचे असणारे विषय ते सर्व सांगितले, त्यामुळे तुम्हाला सगळं समजलं. कधी कधी वाटतं की आम्ही बोलतो, बाबा बोलतात पोगरवाडीचे, सगळे शांत बसलेले असतात, आपलं डोक्यावरून जातं किंवा काही विषय समजतात, काही समजत नाहीत. परंतु शिकाळचे आवाज बोलत होते तेव्हा सगळ्यांचे चेहरे खुललेले होते. सांगायचं तात्पर्य की ते तुमच्या अवतीभोवती आणि तुमच्या भाषेमध्ये ते बोलत होते. आणि म्हणून अशा या पदयात्रेमध्ये आपण सहभागी आहोत आणि आपल्या जीवनामध्ये आपण परिवर्तन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. करणी करे तो नरका नारायण होय. अन्य शास्त्रातलं एक वाक्य आहे. आपल्या आचरणाने आपण मानव बनू शकतो आणि दानवही बनू शकतो. म्हणून या पदयात्रेमध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे, आपल्या जीवनामध्ये बदल करायचा आहे. ज्या ज्या काही उणीवा आहेत त्या दूर करून चांगल्या प्रकारचं जीवन आपल्याला जगण्याचा संकल्प करायचा आहे. अशा प्रकारचा आहारशास्त्राचा विषय या क्षेत्रातील हा पहिला सुख निरोगी काया, हे सुख तुम्हा आम्हा सर्वांना प्राप्त व्हावं, त्या परमेश्वराचा कृपाप्रसाद आम्हाला प्राप्त व्हावा अशी ईश्वरचरणी चंडी स्थानावर असणारा हा अदृश्य होण्याचा परमेश्वराचा हा चमत्कार या स्थानावर घडलेला आहे. सामर्थ्यरूप असणारं, चमत्कार रूप असणारं हे स्थान, या स्थानाच्या ठिकाणी आपण सुद्धा संकल्पित होऊयात आणि परमेश्वराच्या या लीळाचरित्रातील ज्या ज्या काही वचनांचा आहे तो अवलंब करीत त्या परमेश्वराच्या वचनरूप गोविंदाच्या सन्निधानामध्ये आपण राहण्याचा संकल्प करून या ठिकाणी आजच्या या धर्मवार्तेला इथेच थांबूयात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.